नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ, लातूर जिल्हा. तर मित्रांनो, रोजच्या प्रमाणेच आज सुद्धा आपल्याला एका नवीन कायद्यावर चर्चा करायची आहे. एका नवीन कायद्यावरची आपल्याला त्या प्रोव्हिजन काय आहे, त्या कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत, हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर आजचा विषय म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या संबंधित हा विषय आहे. आणि या विषयामधील जो सब्जेक्ट आहे ते सर्वसामान्य व्यक्तींना, माणसांना कधी ना कधी त्या कार्यालयामध्ये जावं लागते आणि त्या विषयाशी संबंधित व्हावे लागते. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट, भारतीय नोंदणी कायदा. तर या इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट, भारतीय नोंदणी कायद्यामधील आपण चॅप्टर 14 पाहणार आहोत. तर या चॅप्टर 14 मध्ये पेनल्टी संदर्भात सांगितलेलं आहे, म्हणजे की दंड आणि गुन्ह्यासंदर्भात सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये सेक्शन 81 सांगितलेलं आहे. तर हे सेक्शन 81 जे सांगितलेलं आहे, म्हणजे की कलम 81, हे कलम त्या कार्यालयात जे काम करणारे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत त्यामध्ये त्या सब रजिस्ट्रार, म्हणजे की दुय्यम निबंधक कार्यालयातील जो कोणी तो रजिस्ट्रार आहे, ऑफिसर आहे किंवा सब रजिस्ट्रार आहे, उपनिबंधक आहे तो, आणि त्याच्यासोबत काम करणारे तेथील कर्मचारी, जे कोणी ते लोकसेवक आहेत, पब्लिक सर्वंट आहेत, त्यांच्याशी संबंधित हे कलम 81 सांगते. तर या कायद्यामध्ये काही जबाबदाऱ्या ह्या रजिस्ट्रिंग ऑफिसर आणि तेथील कर्मचाऱ्यावर सुद्धा टाकलेल्या आहेत. त्यांच्याकडून जरी चुका झाल्या किंवा जाणून बुजून चुका केल्या, एखाद्याला इंजुरी व्हावी, एखाद्याचं नुकसान व्हावं, तर यामध्ये विशेष करून नोंदणी अधिकाऱ्याला आणि तेथील कर्मचाऱ्याला शिक्षे संबंधित हे कलम सांगतात. तर मित्रांनो, कलम 81, या कलम 81 प्रमाणे पेनल्टी फॉर इनकरेक्टली endorsing, copying, translating or registering document with intent to injury. म्हणजे कलम 81 प्रमाणे यामध्ये दंड सांगितलेला आहे. कशासाठी? तर एखादा इनकरेक्ट एन्डॉर्समेंट करता, तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटची चुकीच्या पद्धतीने नोंदणी करता, चुकीच्या पद्धतीने त्याला नंबर देता, चुकीच्या पद्धतीने त्याची कॉपी तुम्ही तयार करता किंवा चुकीची कॉपी देता, चुकीच्या पद्धतीने जे ट्रान्सलेट करता, म्हणजे की त्याचं चुकीचं अनुवादन करता, तसेच चुकीच्या पद्धतीने हे दस्त तुम्ही नोंदवले जातात किंवा नोंदवतात, किंवा चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या दस्तावेजाचे आपण समर्थन करतो, त्याची नक्कल करतो, अनुवाद करतो, नोंदणी करतो. आणि ही जी काही तुम्ही नक्कल केलेली आहे, जो काही डॉक्युमेंट तुम्ही इनकरेक्ट बनवलेला आहे, तो इंडोर्स करताय, तुम्ही त्याला अनुभूती देताय, त्याचं अनुमोदन करताय, त्याची नक्कल करताय, त्याचं रजिस्ट्रेशन करताय, त्याचं नोंदणी करताय. परंतु अशी नोंदणी करत असताना त्या रजिस्ट्रारला, त्या दुय्यम निबंधकाला हे माहिती आहे की हा इनकरेक्ट डॉक्युमेंट आहे, त्याला हे माहिती आहे की एन्डॉर्समेंट चुकीच्या पद्धतीने होत आहे, त्याला हे सुद्धा माहिती आहे की आपण जी काही कॉपी देत आहोत ती चुकीची कॉपी आहे, चुकीच्या पद्धतीने बनवलेली कॉपी आहे. यासोबत यामध्ये जे ट्रान्सलेट काही केलेले आहे किंवा काही शब्द रचना जी चुकीची आहे, ट्रान्सलेट केलेली ही चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, हे देखील माहिती असतं. तरी देखील तुम्ही तो डॉक्युमेंट रजिस्टर्ड करता, नोंदणी करता. तर हे कलम सांगतं की ज्या ज्या ऑफिसमध्ये रजिस्ट्रार आणि इतर कर्मचारी आहेत आणि त्यांना अपॉइंट केलेलं आहे त्या कार्यालयामध्ये, तर त्यांची ही ड्युटी आहे की एखादा रस्ता तो प्रॉपर आहे का, योग्य आहे का बघणे, त्याची छाननी करणे, त्याची तपासणी करणे. आणि तुमच्या समोर तो एखादा दस्त डॉक्युमेंट दिसतोय की हा चुकीचा आहे, तरी पण तुम्ही इंटेन्शनली, नोविंगली, म्हणजे ते माहिती असताना, त्या कायद्यात सांगितल्याप्रमाणे इंटेंडिंग देअरबाय टू कॉज ऑर नोविंग इट टू बी लाईकली दॅट ही मे देअरबाय कॉज इंजुरी ऍज डिफाईन इन IPC. म्हणजे की तुम्हाला आता माहिती आहे की हे सगळं चुकीचं होत आहे, नोंदणी चुकीची आहे, इनकरेक्ट डॉक्युमेंट आहे, कॉप्या आपण चुकीचे देत आहे किंवा चुकीच्या पद्धतीने कॉप्या बनवलेल्या आहेत, ट्रान्सलेशन चुकीचं आहे, तरी पण आपण त्या दोस्त नोंदणी करतोय. आणि अशा पद्धतीची तुम्हाला ही माहिती असताना सुद्धा, आणि सदरची ही माहिती असताना देखील असा एखादा डॉक्युमेंट बनवणे हा गुन्हा आहे. भारतीय दंड विधान प्रमाणे, IPC प्रमाणे, आताच्या BNSS प्रमाणे तो गुन्हा आहे, त्याला शिक्षा देखील आहे. हे माहिती असताना जर तुम्ही एखादा डॉक्युमेंट, असा बेकायदेशीर डॉक्युमेंट जर तुम्ही
पुढे नेत असताना सदरचा डॉक्युमेंट जर तुम्ही करत असता तर असा गुन्हा केल्यानंतर त्या रजिस्ट्रार ऑफिसला आणि त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कलम 81 प्रमाणे जर गुन्हा नोंद झाला तर 7 वर्षापर्यंत अशा गुन्ह्याला शिक्षा सांगितलेली आहे, त्यासोबत दंड सुद्धा आहे, किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा, दंड आणि 7 वर्षे शिक्षा हे दोन्ही एकत्र देखील दिले जाऊ शकतात. तर मित्रांनो, थोडक्यात लक्षात आलंच असेल आपल्याला की पेनल्टी फॉर इनकरेक्टली इंडोर्सिंग, कॉपिंग, ट्रान्सलेटिंग और रजिस्टरिंग डॉक्युमेंट विथ इंटेंट टू इंजुरी. थोडक्यात आपण हे काय कलम सांगते आपण इंग्लिशमध्ये पाहूया की एव्हरी रजिस्टरिंग ऑफिसर अपॉइंटेड अंडर दिस ऍक्ट, म्हणजे की प्रत्येक असा कोणताही अधिकारी असो जो की या कायद्याअंतर्गत, या रजिस्ट्रेशन कायद्याअंतर्गत त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे, नेमणूक झालेली आहे. अँड एव्हरी पर्सन एम्प्लॉयड इन हिज ऑफिस फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट, आणि त्याचसोबत त्या कार्यालयामधील जो कोणी व्यक्ती आहे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि या कायद्याच्या उद्देशाप्रमाणे त्याची नेमणूक झालेली आहे, तो नोकरीवर तिथं आहे, असा व्यक्ती हू बीइंग चार्ज विथ द इंडोर्सिंग, आता ज्याच्याकडे एखाद्या कार्यालयामध्ये एखादा डॉक्युमेंट इंडोर्स करणे, त्याची कॉपी देणे, कॉपी बनवणे, ते ट्रान्सलेट करणे, तसेच तो डॉक्युमेंट रजिस्टर करणे, नोंदणी करणे, किंवा तो डॉक्युमेंट प्रेझेंट करणे किंवा डिपॉझिट करणे, या कायद्यात ज्या प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन प्रमाणे डिपॉझिट करणे, इंडोर्स करणे, कॉपी देणे, ट्रान्सलेट करणे किंवा ते डॉक्युमेंट रजिस्टर करणे. आणि अशा प्रकारचा डॉक्युमेंट म्हणजे सच डॉक्युमेंट इन अ मॅनर विच ही नोज दॅट, आता अशा प्रकारचा डॉक्युमेंट हा त्याला माहिती आहे आणि तो जाणतोय की तो डॉक्युमेंट इनकरेक्ट आहे, म्हणजे की तो डॉक्युमेंट चुकीचा आहे हे त्याला माहिती आहे, त्या रजिस्टरला माहिती आहे, तिथे काम करणाऱ्या प्रत्येक त्या कर्मचाऱ्याला माहिती आहे, म्हणजे या लोकसेवकांना सर्वांना माहिती आहे की हा डॉक्युमेंट इनकरेक्ट आहे, चुकीचा आहे. तरी सुद्धा इंटेंडिंग देअर बाय टू कॉज और नोविंग इट टू बी लाईकली दॅट ही मे देअर बाय कॉज इंजुरी, मग अशा प्रकारचा चुकीचा दस्तावेज आहे हे माहिती असताना सुद्धा, त्याला जाणीव असताना सुद्धा तो तशा प्रकारचा डॉक्युमेंट हा पुढे कंटिन्यू करतोय. त्याला माहिती आहे की अशा प्रकारचा डॉक्युमेंट क्रिएट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला इंजुरी होऊ शकते, एखाद्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं, आणि एवढं सगळं माहिती असताना जर अशा प्रकारची जर कृती केली त्या रजिस्ट्रार ऑफिसने, सब रजिस्ट्रारने आणि तिथे काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांनी, तर अशा पद्धतीचं काम करणाऱ्याला कलम 81 प्रमाणे दोषी धरलं जाऊ शकतो. त्या कलम 81 प्रमाणे त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला जाऊ शकतो आणि अशा गुन्ह्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्यासोबत दंड सुद्धा लावला जाण्याची यामध्ये तरतूद आहे. तर मित्रांनो, याच कायद्यामधील कलम आपण 82 पाहूया. तर कलम 82 काय सांगतो की पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी, ट्रान्सलेशन, फॉल्स पर्सोनेशन और अबेटमेंट. म्हणजे मित्रांनो, आता कलम 82 जो आहे तो आता या शासकीय अधिकाऱ्यांसाठी नाही, तर आता हा कलम 82 आहे तेथे दस्तावेज सादर करणाऱ्यासाठी. तर कलम 82 प्रमाणे काय की पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी, फॉल्स ट्रान्सलेशन, फॉल्स पर्सोनेशन आणि अशा प्रकारच्या गुन्ह्याला प्रोत्साहन देणे, म्हणजे की फॉल्स अबेटमेंट करणे. तर या गुन्ह्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की इंटेन्शनली मेक्स एनी फॉल्स स्टेटमेंट वेदर ऑन ओथ ऑर नॉट, म्हणजे की एखादं स्टेटमेंट करणे त्या रजिस्ट्रार ऑफिसर समोर, मग ती शपथेवर केलेलं असो अथवा केलेलं असो, वेदर इट हॅज बीन रेकॉर्डेड ऑर नॉट, मग ते रेकॉर्ड केलेलं असो अथवा न केलेलं असो. एखाद्या रजिस्ट्रार सारख्या ऑफिसर समोर आपण खोटं स्टेटमेंट देत आहे शपथेवर अथवा बिना शपथेवर, त्याचसोबत ते रेकॉर्ड केलेलं असो अथवा ना केलेलं असो, आणि या कायद्याप्रमाणे त्याचं एज्युकेशन सुरू असताना, या कायद्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुरू असताना, किंवा या कायद्याप्रमाणे एखादी इन्क्वायरी पेंडिंग असताना, सुरू असताना जर आपण अशा प्रकारचं कृत्य केलं, म्हणजेच की थोडक्यात नोंदणी प्रक्रिया सुरू असताना आपण खोटी विधाने करणे, खोट्या प्रती दाखल करणे त्या डॉक्युमेंटवर, किंवा खोट्या पद्धतीनं चुकीचं भाषांतर करणे, खोटे प्रतिरूपण करणे, म्हणजे ट्रान्सलेट खोट्या पद्धतीने करणे, चुकीचं ट्रान्सलेट करणे, तसेच नोंदणी अधिकाऱ्यासमोर चुकीची माहिती देणे,
किंवा एखादा व्यक्ती, इम्पर्सोनेशन म्हणजे की एखादा व्यक्ती, एखाद्याचं व्यक्तिचित्रण करणे म्हणजे की एखादा व्यक्ती हा तोच आहे म्हणून भासवणे आणि चुकीचा व्यक्ती उभा करून एखादा डॉक्युमेंट करून घेणे. अशा प्रकारचा जर कोणी जर गुन्हा तिथे केला, अशा गुन्ह्यांना सुद्धा 7 वर्षाची शिक्षा तसेच दंड सांगितलेला आहे. तर या कलमाचा उद्देश असा होता की मालमत्तेच्या बाबतीत खोट्या व्यवहारांना आळा घालणे, त्यावरती नियंत्रण आणणे. तर कलम 81 जो आहे तो रजिस्ट्रार आणि तेथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भात आहे. तर कलम 82 जो आहे, जो कोणी रजिस्टर करायला तिथं डॉक्युमेंट येतोय, जो कोणी दस्तावेज सादर करतोय आणि अशा प्रकारचा दस्तावेज रजिस्ट्रार समोर, रजिस्ट्रिंग ऑफिसर समोर एखादा दस्तावेज सादर करतोय आणि तो सादर केलेला डॉक्युमेंट हा खोटा आहे, फाल्स आहे, ती जी काही कॉपी त्या डॉक्युमेंट सोबत तुम्ही जोडलेली आहे चुकीची आहे, खोटी आहे, फाल्स कॉपी आहे. ट्रान्सलेटर जे काही तुम्ही अनुवाद केलेला आहे तो देखील चुकीचा आहे. त्यासोबत एखादा चुकीचा व्यक्ती, तुम्ही सदर व्यक्ती हा तोच आहे म्हणून दाखवताय, चुकीचे ओळखपत्र तयार करताय, त्याची एखादा व्यक्ती तोच आहे म्हणून भासवताय आणि एखादी, आणि हे जे आहेत प्रकार, फॉल्स स्टेटमेंट करणे, फॉल्स कॉपी देणे, फॉल्स डिलिव्हरी करणे, फॉल्स ट्रान्सलेट करणे, फॉल्स पर्सोनेशन दाखवणे, अशा सगळ्या गुन्ह्यांना जो कोणी अबेट करेल, जो कोणी प्रोत्साहन देईल किंवा असा गुन्हा करण्यास मदत करेल किंवा त्याच्या सांगण्याप्रमाणे हा गुन्हा होईल, तर अशा व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कलम 82 मध्ये शिक्षा सांगितलेली आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण कलम 83 पाहूया की रजिस्ट्रेशन ऍक्ट मधील कलम 83, रजिस्टरिंग ऑफिसर्स मे कमेन्स प्रॉसिक्युशन. आता या कायद्याप्रमाणे जर एखादा गुन्हा जर घडला एखाद्या व्यक्तीकडून, तर रजिस्ट्रारला कायदेशीर पर्याय काय राहतात की त्यांच्या कार्यालयामध्ये एखादा, समजा एखाद्या व्यक्तीने एखादा फॉल्स स्टेटमेंट केलेला आहे, एखादी फॉल्स कॉपी जोडलेली आहे त्या दस्तावेजासोबत, किंवा एखादा फॉल्स ट्रान्सलेशन केलेलं आहे, फॉल्स पर्सोनेशन केलेलं आहे, म्हणजे की एखादा व्यक्ती तो खरा नाही पण तोच मालक आहे म्हणून आपण एखादा डॉक्युमेंट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे या कायद्याप्रमाणे आणि त्या सदर कार्यालयामध्ये, तर त्यावेळेस स्वतः तो रजिस्ट्रार under this act, prosecution for any offense under this act coming to the knowledge of the registering officer. तर या कायद्याप्रमाणे त्या रजिस्ट्रारला आता लक्षात आलं की अशा प्रकारचा हा गुन्हा घडलेला आहे. इन हिज ऑफिशियल कॅपॅसिटी, म्हणजे की त्याच्या कॅपॅसिटीमध्ये असताना, म्हणजे त्याच्या तो ड्युटीवर कार्य करत असताना अशा प्रकारचा एखादा गुन्हा घडलेला आहे असं जर रजिस्ट्रारला जर आढळलं, तर अशा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे तर त्याची तक्रार स्वतः तो रजिस्ट्रार स्वतः देऊ शकतो, किंवा विथ द परमिशन ऑफ IGR, म्हणजे की IGR ऑफिस जे आहे, वरिष्ठ ऑफिस, त्या ऑफिसची परवानगी घेऊन तेथील रजिस्ट्रार झालेल्या घटनेबाबत, म्हणजेच की इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार, जे त्या राज्याचं मुख्य रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, विथ द परमिशन ऑफ IGR, रजिस्ट्रार और सब रजिस्ट्रार अशा प्रकारची तक्रार देऊ शकतात. अशा प्रकारची एखादी तक्रार ही पुढे नेऊ शकतात, त्याबाबत गुन्हा नोंद करू शकतात स्वतः रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार, विथ द परमिशन ऑफ IGR, म्हणजे की इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार यांची परवानगी घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करू शकतात, तक्रार देऊ शकतात. तर मित्रांनो, आपण आज इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट, भारतीय नोंदणी कायदा हा पाहिला. या कायद्यामध्ये कलम 81 हे रजिस्ट्रार आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगतं की त्यांनी जर निष्काळजीपणाने जाणून बुजून त्यांना माहिती असताना सदरचा डॉक्युमेंट हा चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे, इनकरेक्ट आहे आणि तरी पण मी पुढे तो डॉक्युमेंट करतोय, आणि अशा प्रकारचा डॉक्युमेंट करणं हा एक गुन्हा आहे IPC प्रमाणे, BNS प्रमाणे, हे माहिती असताना देखील तो गुन्हा करतोय, त्याला 7 वर्ष शिक्षा आहे. त्याचसोबत कलम 82 प्रमाणे एखादा व्यक्ती हा फॉल्स स्टेटमेंट करतोय, एखादी फॉल्स कॉपी जोडतोय, एखादा फॉल्स ट्रान्सलेशन करतोय, एखादा फॉल्स पर्सोनेशन, एखादा व्यक्ती तो आहे म्हणून असं चुकीचा व्यक्ती हा खरा आहे म्हणून भासवतोय, आणि अशा गुन्ह्यांना जो कोणी प्रोत्साहन देतोय, तर अशा व्यक्तीविरुद्ध देखील कलम 82 प्रमाणे गुन्हा नोंद केला जाऊ शकतो. रजिस्ट्रार स्वतः गुन्हा नोंद करू शकतो. त्याचसोबत 83 मध्ये प्रोसिजर सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा गुन्हा जर या कायद्याप्रमाणे घडला तर ते रजिस्ट्रारने कुठे तक्रार द्यायची आणि कोणाच्या परवानगीने द्यायची, IGRच्या परवानगीने
विथ परमिशन पाहिजे, अशा प्रकारची आपण तक्रार देऊ शकतो. परंतु मित्रांनो, कलम 81 प्रमाणे असा गुन्हा घडला तर प्रायव्हेट व्यक्तीला देखील हा कायदा कुठं थांबवत नाही की प्रायव्हेट व्यक्तीने याबाबत तक्रार द्यावी का नाही. प्रायव्हेट व्यक्ती सुद्धा याबाबत तक्रार देऊ शकतो. जर गुन्हा जर रजिस्टर करत असेल तर तो स्वतःच्या विरुद्ध तक्रार थोडं देणार आहे. आपण सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस रजिस्ट्री ऑफिसमध्ये जातो त्यावेळेस तेथील अनुभव आपल्या लक्षात येतो. आम्ही तर दैनंदिन काम करत असताना ज्या वेळेस रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेस लाज वाटेल असे प्रकार पाहिले. या बदमाश लोकांना, या शासकीय नोकरांना पगारी असतं, पगारी असून सुद्धा लाचरपणे प्रत्येक टेबलला पैशाची अपेक्षा केली जाते. शासनाला माहिती नाही, तेथील कर्मचाऱ्यांना माहिती नाही. एक वकील बांधव आहेत म्हणून ठीक आहे, हे कुठेतरी मुजोर अधिकारी हे थोडे कंट्रोलमध्ये आहेत, त्यांना थोडीफार भीती वकील वर्गाची आहे. नाहीतर तो रजिस्ट्रार आहे, त्याला शासन पगार देतो, तो डॉक्युमेंट इंडोर्स करणारा, तो प्रिंट काढणारा, तो नोंद करणारा, चपराशापासून त्या अधिकाऱ्यापर्यंत लाचरपणे प्रत्येक गोरगरीब व्यक्तीकडून हे पैसे काढतात. तर थोडी लाज वाटली पाहिजे आपल्या मनाला की 1 रुपया सुद्धा आपण आपल्या मृत्यूनंतर आपण इथून घेऊन जाणार नाहीत. तरी देखील असे निर्लज्ज आणि हरामखोर बदमाश लोक या शासकीय सेवेमध्ये रोज असे गैरप्रकार करतात. यांना फक्त एकच व्यक्ती अडथळा येतो, तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा वकील. ऐकलाच ठीक नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं कामाला लावतो. तर विचित्र आणि खूप वाईट परिस्थिती आहे बाहेर. सर्वसामान्य माणसांना खरंच न्याय मागायचा असेल, कुठलं काम करायचं असेल तर खूप अवघड आहे. तर मित्रांनो, आज आपण इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट पाहिला. याबाबतची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाघ या युट्यूब चॅनेलला लाईक करावे, शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून मी नवीन जी माहिती टाकणार आहे कायद्यावरची ती आपल्यापर्यंत सहजासहजी उपलब्ध होऊ शकेल. तोपर्यंत थांबूया मित्रांनो. धन्यवाद.